रात्रीना जेवणाची तयारी चालू होती। मी भाजी टाकली होती साईडच्या गॅसवरती शिजण्यासाठी। उडदाची डाळ बनवली होती आणि मुलं आले ट्युशनहून, येताना मार्केट लागते तर मिस्टर मार्केट करून आले, सगळं सामान घेऊन आले आणि मक्का पण आणली होती। मक्का जर असली घरामध्ये, यांना रोज पण कंटाळा येणार नाही खायला। कधी उकडून असते, कधी भाजून असते। मी मीठच टाकून भाजते, मी तेलाचा वापर करत नाही। पण खमंग लागली होती, कवळी होती मस्त, सोलायला पण येत नव्हती मला। सोलायला गेले तर त्याचे दाणे असे फुटत होते माझ्याकडून। आता डाळ पण शिजून झाली उडदाची, तर म्हटलं आता थोडी राहिली ती मक्का भाजायची, तर भातासाठी आदन पण टाकून द्यावं। भात पण शिजतो तोपर्यंत। भाकऱ्या बनवायच्या होत्या, सकाळच्या चपात्या होत्या, पुरणपोळी होत्या, तर मुलं तेच खाणार होते माझे। मग आमच्या दोघांसाठीच भाकऱ्या बनवायच्या होत्या। मग म्हटलं तोपर्यंत मक्का शिजेपर्यंत हे पण भात पण टाकून द्यावं। भाताचा आदन उकळा येतो तोपर्यंत। मस्त उकळा आला भाताच्या आदनाला, तर तांदूळ धुवून टाकले त्याच्यामध्ये आणि मक्का पण आपली भाजत आली होती त्याच्यामध्ये 2 पाण्याने तांदूळ धुवून घेतले आणि टाकून दिले। थोडा भात रोज पाहिजे म्हणजे पाहिजे, थोडा तरी पाहिजे। भात नसला तर आमच्या घरच्यांचे पोटच भरणार नाही। रोज करावं लागतो मला संध्याकाळी, सकाळी नसते बनवत मी। मग मक्का अशी भाजून झाली, सगळ्यांनी एन्जॉय केलं, सगळ्यांनी खाल्ली, आम्ही गरम गरमच खाऊन घेतली आणि म्हटलं आता भाकऱ्या पण बनवून घ्यावं। आणि आमच्या घरी पिक्चर चालू होता, 2 दिवस झाले होते बघणं चालू होता, थोडा राहिला होता, पण मी भाकरी बनवता पिक्चर बघत होते। म्हटलं काय होते पिक्चर पण बघितला आणि जेवण पण बनवलं। रोजच असं असते, पिक्चर चालू या टी व्हीमध्ये जे लागले ते टी व्ही बघतच जेवण बनवते। आणि जेवण असं पटकन बनतंय टी व्ही बघत असं एकटी आहे म्हणून नाही, सगळेजण सोबतच असतात। टी व्ही बघणं चालू, स्वयंपाक करणं चालू। मग भाकऱ्या पण अशा बनवून घेतल्या आणि आपली नवीन रेसिपी येणार आहे यूट्यूब आपल्या चॅनलवरती। मी करेलाची चटणी बनवली होती, नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुम्ही नक्की बघा। उद्या मी टाकणार आहे। अशी चटणी बनवली होती, उडदाची डाळ बनवली होती, भाकऱ्या बनवल्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।